नमस्कार, आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज. मी रसिका. महाराष्ट्राचा एकच दादा रोहित दादा आमचा भिनारा नाही, लढणार आहे. रोहित दादा आमचा भिनारा नाही, रोहित दादा आमचा भिनारा नाही. भाजपा हमसे डरती है, भाजपा हमसे डरती है, भाजपा हमसे डरती है. आणि या सरकारचं करायचं का? महाराष्ट्राचा एकच आवाज, एकच आवाज, महाराष्ट्राचा एकच आवाज आणि या देशाचा एकच आवाज. ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्यावर करत असलेल्या कारवाई विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात रास्ता रोको आंदोलन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि पिंपरी पोलिसात झटापट झाली आहे. आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी ही राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत आहे. रोहित पवार हे केंद्र आणि राज्य सरकार विरोधात सतत बोलतात, म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ईडी करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. ज्या प्रकारे ईडी ही मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांचा तपास करत आहे, अगदी त्याच प्रकारचे घोटाळे पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील झाले आहेत. त्याचा तपास देखील ईडीने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी केली आहे. विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि ते सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता रिपोर्ट असतील, त्यांनी भागाशी निगडीत असतील असे प्रश्न घेऊन सरकारला त्या माध्यमातून सांगू इच्छितो. आपण किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आम्ही युवा आमदार रोहितदादा पवार असतील, प्रदेशाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, यांच्या हे रास्ता रोको आंदोलन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माननीय युवा आमदार रोहितदादा पवार यांना जे ईडीच्या चौकशीला बोलवले, जे तथाकथित घोटाळा त्या ईडीने काढलेला आहे, जेणे की CBI असेल, तुमचा आर्थिक गुन्हे शाखा असेल, यांनी त्याचा क्लोजर रिपोर्ट हा ईडीला पाठवला असूनही फक्त युवकांचे प्रश्न, माता भगिनींचे प्रश्न, बेरोजगारी, MIDCचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, हे विषय घेऊन माननीय युवा आमदार रोहितदादा पवार हे सरकारला नको गेलेला आहे. प्रश्न विचारून त्यांना भंडवलेला आहे. माझ्या सामान्य जनतेचा आवाज ते विधान भवनामध्ये मांडत आहेत, म्हणून त्यांना जाणीवपूर्वक ह्या ईडीच्या चौकशीला बोलवलेलं आहे. आज तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, आज फक्त रस्ता रोको राष्ट्रवादीने केलेला आहे, पण येणाऱ्या 2024मध्ये ही सामान्य जनता, ज्यांचा टॅक्स रुपये पैशाची उधळपट्टी या भाजपने केलेली आहे, त्यांना लोक नक्कीच नाकाबंदी मतदानाच्या रूपात देतील, हे आज आपल्याला त्या ठामपणे सांगू इच्छितो. तर महानगरपालिकेसाठी तुम्ही काय आज मुंबई महानगरपालिकेच्या 65,000 कोटीच्या TV या प्रशासनाने मोडल्यात. प्रशासन म्हणजेच या भाजप सरकारने मोडलेल्या आहेत. त्या धर्तीवर काल आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 550 कोटीचं नव्याने कर्ज काढण्याची परिस्थिती या 5 वर्षामध्ये ओढवली आहे, जेणे की अजितदादा पवार यांची सत्ता जेव्हा गेली तेव्हा भाजपची आता सत्ता आली असताना आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या ताब्यामध्ये 4,000 कोटीच्या ठेवी होत्या, पण या 5 वर्षामध्ये त्या ठेवी मोडण्याचा उपक्रम आणि हा विकास या भाजपने केलेला आहे. या स्थानिक आमदारांनी इथे केलेला आहे. स्थानिक आमदार व त्यांचे नातेवाईक यांनी 4,000 कोटी माझ्या कर रुपये पैशातनं जे जमा झाले सामान्य लोकांचे, त्याच्यावर घाला घालण्याचं काम या स्थानिक आमदारांनी केलं आहे. जे सरकारच्या विरोधात त्यांची मुद्दामून चौकशी 100% मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. जे महाविकास आघाडीचा घटक आहे, त्या महाविकास आघाडीच्या घटकांना मनस्ताप देण्याचं काम हे भाजप सरकारने चालवलेलं आहे व त्याला आम्ही कधीही खतपाणी घालणार नाही. तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले, किती ईडीच्या चौकशी लावल्या किंवा स्थानिक याच्यावर आम्ही युवक, महिला, पादरबॉडीला कितीही तुम्ही सतवलं, आम्ही अजिबात भिणार नाही. आम्ही पाहिजे असेल सामान्य जनतेचा आवाज उठवण्यासाठी आम्हाला जेलला जायला लागलं तरीही त्याच्यामध्ये आम्हाला काही एक अडचण येणार नाही. आम्ही सदैव महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे चुकीचं काम चाललं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम करणार आहोत.